नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. नरेश मस्केंना मिळालं निष्ठेचं फळ, ठाण्यात डोळ्यांची साथ आणि विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे पोलीस सज्ज. गुन्हे शाखेच्या मोहिमेत 4.25 लाखांच्या 17 हत्यारांसह 35 कारतूस जप्त. मैं मतदान नक्की करणार. मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा. मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे. मैं मतदान करणार. आधी मतदान करणार मग साईडवर जाणार. Though I travel a lot, I'll make a point to cast my vote. वोटिंग इज एज इम्पोर्टेंट एज माई ड्यूटी. और ये भी कोई बुलण वाली गल है. पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे. मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतं. मी खूप उत्सुक आहे. आमचं मत आमचा अधिकार. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचे दावेदार असलेल्या नरेश मस्के यांना शिवसेनेनं उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपानं त्यांना उमेदवारी देण्यासाठी बराच खटाटोप केला. मात्र त्यानंतरही पक्षाशी एकनिष्ठ राहून बंडखोरी न केल्याचं फळ मस्के यांच्या पदरात पडलंय. मस्के यांची ठाणे लोकसभा जिल्हा प्रमुख या संघटनेतील मानाच्या पदावर वर्णी लावण्यात आली आहे. ठाणे महापालिकेसह जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमधील राजकीय समीकरणं जुळवून आणण्यासाठी जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांना नरेश मस्के यांनी मोलाचं सहकार्य केलंय. जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. ठाण्याचे आमदार राजन विचारे यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नरेश मस्के यांना ठाण्यातून उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र पक्षानं रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरवल्यानं नरेश मस्के प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यांची ही अस्वस्थता हेरून भाजपानं त्यांना ठाण्यातून उमेदवारी देण्यासाठी जंगजंग छाडलं. त्यासाठी निष्ठावंत संजय केळकर यांची उमेदवारी सुद्धा पक्षानं रोखून ठेवली होती. मात्र त्या आमिषांना बळी न पडता मस्के यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. अखेर नरेश मस्के यांच्यावर अन्याय झाल्याची भावना मातोश्रीसह स्थानिक नेतृत्वालाही पटल्यानंतर त्यांना ठाणे जिल्हाप्रमुख हे मानाचं पद बहाल करण्यात आलंय. या पदानंतर मस्के शिवसेनेच्या निवडणुकीच्या रणनीतीत पुन्हा एकदा सक्रिय झालेत. पक्ष नेतृत्वावर संतापलेल्या मस्के समर्थकांमधली नाराजी यामुळे काही अंशी कमी झाली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाण्यात डोळ्यांची साथ वेगानं पसरत असून झोपडपट्टी परिसरात या साथीचा फैलाव वेगानं होतोय. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये दररोज 40 ते 50 पेशंट्स उपचारात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. डोळे आलेल्या रुग्णांना वेळीच उपचार आणि योग्य काळजी घेतल्यास ही साथ लवकर आटोक्यात येऊ शकेल असं आरोग्य विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात डोळ्यांची लागण झालेले पेशंट आढळून येत आहेत. मात्र गेल्या 10 ते 15 दिवसात साथ वेगानं पसरत असून झोपडपट्टी परिसरात हे पेशंट अधिक आहेत. योग्य काळजी आणि वेळीच उपचार न घेतल्यानं साथ वेगानं पसरतेय. केवळ आरोग्य केंद्रच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्येही हे पेशंट येण्याचं प्रमाण वाढलंय. डोळ्यांची साथ आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचं आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागानं केलंय. साथ आटोक्यात आणण्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच प्रत्येक आरोग्य केंद्रावर माहितीचे फलक लावण्याच्या सूचना महापौर संजय मोरे यांनी दिल्या आहेत.
ॲडव्हान्स. ॲडव्हान्स. आपल्या घराच्या सजावटीसाठी पडद्याचं एक्सक्लुझिव्ह कापड, सोफा कव्हर, बेडशीट, पिलो कव्हर, डोरमॅट, टॉवेल, नॅपकिन आणि मॅट्रेसेस अनेक रंगांमध्ये आणि डिझाईन मध्ये उपलब्ध. तसंच कार्पेट्स आणि रेडीमेड पडदे सुद्धा. बॉम्बे डाईंग आणि केरला स्टेटचे रबको मॅट्रेसेस उपलब्ध. सोफा कुशनिंग, फिक्सिंग आणि लूज कव्हर बनवून मिळतील. 1988 पासून आपल्या सेवेत कार्यरत ॲडव्हान्स. नौपाडा, कोखले रोड, SBI बँकेजवळ, ठाणे पश्चिम. फोन नंबर 25423361. ॲडव्हान्स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून हत्यारं आणि इतर बेकायदा गोष्टींच्या विरोधाच्या मोहिमेत 3 रिव्हॉल्व्हर, 7 पिस्तूल, 7 गावठी कट्टे, 38 काडतुसांसह 2 लाखांच्या बनावट नोटांसह 17 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे रोखण्यासाठी बाहेरून येणारी घातक हत्यारं आणि इतर बेकायदा गोष्टींच्या विरोधात ठाणे गुन्हे शाखेनं गेल्या काही दिवसात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान ठाणे गुन्हे शाखेला मोठं यश लाभलंय. 1 नाही 2 नाही, ठाणे गुन्हे शाखेनं तब्बल 17 घातक पिस्तुलं ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातून पकडली आहेत. यात 3 रिव्हॉल्व्हर, 7 पिस्तूल, 7 गावठी कट्टे असून या पिस्तुलांबरोबर 38 जिवंत काडतुसांसह 17 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या कालावधीत बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात. अशा प्रकारे निवडणुकीच्या कालावधीत बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एका मोठ्या टोळीचाही पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेनं केलाय. या टोळीकडून 2 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यात 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा आहेत. विशेष म्हणजे या नोटा हाय सुरक्षा छापखान्यात तयार केल्याचं ठाणे पोलीस आरबीआयची मदत घेऊन पुढील तपास करत आहेत. त्यामुळे आणखी मोठ्या टोळीचा पर्दाफाश भविष्यात होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आता काही दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांनी ठाण्यातील घोडबंद रोडवर 25 बेदा रायफलांसह 6 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर ही कारवाईमुळे ठाणे पोलिसांना मोठं यश आलंय. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं. TGSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. ATM कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TJSBचे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. ठाण्यातील बाजारपेठेत जयंबे या तेलाच्या गोडाऊनला काल रात्री उशिरा अचानक आग लागली. या आगीत तेलाचे डबे जळून खाक झाले. त्यामुळे एकूण 3 दुकानांचं नुकसान झालंय. सदरची आग एवढी प्रखर होती की यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही. ठाणे अग्निशमन दलाच्या 2 बंबाच्या आणि 2 टँकरनं आग विझवण्यात आली. परंतु अग्निशमन दलाकडे कुठल्याही प्रकारचे दिवे नसल्यामुळे जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ही आग विझवण्यास मदत करण्यात आली. अग्निशमन अधिकारी मोठा दिवा नसल्याचं समोर आल्यानं या दलाकडे सुविधा उपलब्ध नसल्याचंच दिसून आलं. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबे मा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे. त्यामुळेच ती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनली आहे. देवीची भव्य मिरवणूक, त्यातून व्यक्त होणारा भक्तिभाव, सळसळता उत्साह यांनी वातावरण भारावून जातं. लोककलांचं थक्क करणारं प्रदर्शन मनाला सुखावून जातं. ढोल लेझिमच्या तालानं आणि देवीच्या जय जयकारानं आसमंत दुमदुमून जातं. अंगावर रोमांच उभे राहतात. देवीचं दर्शन घेण्यासाठी नेते, अभिनेते, व्यापारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी जय अंबे माच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आमंत्रण मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहेरकर यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीनं तमाम भाविकांना केला आहे. ठाणेकर आम्ही, आहे आम्हाला गर्व. जय अंबेमा करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण. या 9 दिवसात सकाळी देवीवर अभिषेक करू इच्छिणाऱ्या श्रद्धाळूंसाठी अभिषेकाची सोय मंडळानं उपलब्ध करून दिली आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी मंडळाच्या वतीनं केलं आहे.
बहुचर्चित विलास जाधव खून प्रकरणी शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय चौगुले यांचं भवितव्य टांगणीला लागलंय. या प्रकरणात सरकारी पक्षाचे अपील दाखल करून घेण्याची गरज करत उच्च न्यायालयानं या खटल्याची सुनावणी येत्या 10 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. त्यामुळे मृत विलासच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. दिघा रामनगर येथील ब्लॉक अध्यक्ष आणि समाजसेवक विलास जाधव यांची हत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पी.व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आले. सोमवारी 29 सप्टेंबर रोजी या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. विजय चौगुले आणि इतर निर्दोष सुटलेल्या विरोधात अपील दाखल करून घेण्याची मागणी सरकारी वकील संदीप शिंदे यांनी केली आहे. मृत विलास जाधव आणि विजय चौगुले यांच्यात पूर्ववैमनस्य होतं. त्यातूनच विलासवर 2003 साली चौगुले यांनी सशस्त्र हल्ला घडवून आणला होता. चौगुले हेच विलासच्या हत्येचे सूत्रधार असल्याचा दावा विलासच्या आई गंगाबाई यांनी केला होता. मात्र ठाणे सत्र न्यायालयानं ही बाब लक्षात घेतली नाही असं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं. हे अपील दाखल करून घेण्याची विनंती अॅडव्होकेट शिंदे यांनी न्यायालयात केली. त्यावर हे अपील दाखल करून घेण्यास परवानगी दिली पाहिजे असं मत कोर्टानं व्यक्त केलं. चौगुलेंतर्फे अॅडव्होकेट अशोक मुंदर्गी यांच्यासह अॅडव्होकेट गणेश गोळे हे दोघं युक्तिवाद करण्यासाठी हजर होते. त्यांना कोर्टानं त्यांचं मत दिलं. आमच्याकडे अपुरी कागदपत्र आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी दिवाळीनंतर ठेवण्याची विनंती केली. कोर्टानं ही विनंती फेटाळत येत्या 10 ऑक्टोबर 2014 रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवली आहे. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी, बारीक कलाकुसर असलेला कलाकारीचा अद्भुत नमुना असलेली पशुपतीनाथ मंदिराची अतिभव्य प्रतिकृती, पारंपरिकता आणि संस्कृतीची जोपासना करणारा लोकोत्सव शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव. गरबाराची धमाल, मराठी आणि हिंदी चित्रपटातील कलाकारांची उपस्थिती. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अवश्य यावं. निमंत्रक शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, शिवाजीनगर, ठाणे. हळपडाकडे शेवटी पुन्हा एकदा नरेश मस्केंना मिळालं निष्ठेचं फळ. ठाण्यात डोळ्यांची साथ आणि विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे पोलीस सज्ज. गुन्हे शाखेच्या मोहिमेत 4.25 लाखांच्या 17 हत्यारांसह 35 कारतूस जप्त. भागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर समोर कोलघाट रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773033326. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.